मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आणखी एका घोटाळ्याचा आरोप। कापूस साठवणूक पिशव्या खरेदीत 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा काँग्रेसच्या नाना पटोलेंचा आरोप। आमदारांसाठी बजेट बॅग खरेदीचा निर्णय रद्द। बजेट बॅगसाठी 81.92 लाख रुपयांचा होता अंदाजित खर्च। सोलापूरकरांकडून भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा। शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान भोवलं। ठाण्याचे संपर्क मंत्री होताच गणेश नाईक ऍक्टिव्ह। माघी गणेशोत्सव मंडळांना भेटी। होमग्राऊंडवरच शिंदेंना घेरण्याची तयारी। मिशन मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे सेना तयार। भक्कमपणे लढा। शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना ठाकरेंच्या सूचना। लोकसभेनंतर राजन साळवी शिंदे गटात येणार होते, पण मवी याची सत्ता येईल म्हणून थांबले। शिंदे गटाचे आमदार किरण सामंत यांचा दावा। नाफेड एनसीसीएफच्या कांदा घोटाळ्या प्रकरणी केंद्र सरकारची कारवाई। 15 कंपन्या काळ्या यादीत। साम टीव्हीनं केला होता घोटाळ्याचा पर्दाफाश। सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असल्यानं केंद्रांसमोर वाहनांच्या रांगा। मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी। संजीवराजे नाईकांची फलटणमधील घरात आयटी कडून 17 तास चौकशी। पुण्यातील घरात 24 पेक्षा अधिक तासांपासून झाडाझडती सुरू। बनावट आदेशाद्वारे शिक्षकांच्या वेतनवाढीचा घोटाळा। 50 शिक्षकांना 17 लाखांना फसवलं। पोलिसांकडून दलालाला बेड्या।